नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आजची जी योजना आहे तीच आहे योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. आणि जसं आता मी काल तुम्हाला सांगितलं होतं, की कालपासून जो 8वा हप्ता आहे तो आपला येणार आहे. पण काल हप्ता आलेला नाही. काल म्हणजे 25वा हप्ता आला नाही आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट अशी आहे, की आज 25 फेब्रुवारी आहे, तरीसुद्धा आजही हप्ता वितरण झालेलं नाही. माहिती नाही कुठल्या कारणास्तव अजून ह्या 8व्या हप्त्याचं वितरण झालेलं नाही. पण जेवढी माहिती आपल्याकडे होती मी ती सर्व तुम्हाला शेअर केलेली आहे. जसं मला काल समजलं, की काल वितरण होणार आहे. पण कुठल्या कारणामुळे वितरण झालं नाही माहीत नाही. तर त्याच्यानंतर मला असं वाटलं, की मग काल नाही झालं ठीक आहे चला आज तरी होईल. पण आज सुद्धा वितरण झालं नाही. आता बऱ्याच ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या महिला आहेत त्या मला कमेंट करतात, की ताई तुम्ही तर सांगितलं होतं, की जो हप्ता आहे तो येणार आहे 8वा. अजूनही हप्ता आम्हाला आलेला नाही. त्यातल्या त्यात मला कमेंट अशा पण येतायत, की सरकार बहुतेक सर्वच महिलांना अपात्र करणार आहे वाटतं, त्यामुळे हप्ता येत नाही. तर ही अपडेट तर माझ्याकडे नाही आणि असं काही होणार सुद्धा नाही. त्यामुळे तुम्ही काळजी करूच नका, की तुम्हाला हप्ता मिळणार आहे. बहुतेक काहीतरी टेक्निकल कारण असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हप्ता मिळालेला नाही. जसं की तुमच्या माहितीमध्ये असेलच, की मी बहुतेक 16 तारखेला एक व्हिडिओ शेअर केलाय आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं, की स्वतः जे उपमुख्यमंत्री आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे अजितदादा पवार यांनी स्वतः सांगितलं होतं, की निधी मंजूर झालेला आहे. आणि काल अशीच बातमी माझ्याकडे होती, की वित्त विभागाने हा निधी मंजूर केलेला आहे आणि सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत. पण जर निधी मंजूर झालेला आहे, तो वित्त विभागाने मंजूर पण केलेला आहे आणि जवळपास 8 दिवस अगोदरच सांगितलंय, की आपल्याला या 8 दिवसामध्ये पैसे येतील. तर माझ्या माहितीप्रमाणे 8 दिवस तर होऊन गेलेले आहेत. कशामुळे हप्ता आला नाही मी हे तर नाही सांगू शकत तुम्हाला आत्ता. पण नक्की ह्या 1-2 दिवसामध्ये तुम्हाला हप्ता येईल एवढं मात्र नक्की सांगू शकते. हे मी का सांगतेय? कारण ह्याचा निधी ऑलरेडी मंजूर झालेला आहे. त्याचा चेक पण दिलेला आहे. सगळं काही ओके आहे. तरी पण अजून का म्हणजे तुमच्या खात्यात पैसे आले नाही याचं कारण माझ्याकडेही माहीत नाहीये सध्या तरी. पण नक्की मी जसं मगाशी सांगितलं, की ह्याचं काही टेक्निकल रिझन असणार आहे. काहीतरी कारण असणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या खात्यामध्ये अजून पैसे आलेले नाहीत. पण तरीसुद्धा काळजी करू नका. कुठल्याही बहिणींनी काळजी करू नका. मी जसं अगोदर पण सांगितलंय, की सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत. जेवढ्या महिला या योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या आहेत, त्या सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत. समजा तुम्हाला मागच्या कुठल्याही महिन्याचा एखादा हप्ता राहिला असेल, तर ते सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये मिळतील. आपण ही वाटच पाहतोय, की आता कोणाकोणाला आणि कशा पद्धतीने ते पैसे मिळणार आहेत. ह्याच्यामध्ये तुमच्या ज्या मला कमेंट आलेल्या आहेत त्या अशा आहेत, की ताई म्हणजे मला एक कमेंट अशी होती, की ताई माझा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालाय, पण मला अप्रूव्हलचा मेसेज आलेला नाही. मला पैसे येतील का? तर त्या ताईंच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, की बघा जेवढी माहिती मला आहे ते अशी आहे, की तुमचा फॉर्म जरी सबमिट झाला असेल सक्सेसफुली बरोबर. आता तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस माहिती नाही. पण जर तुम्हाला मेसेज आला नसेल, की तुमचा फॉर्म अप्रूव्हल झालाय, तर पैसे कसे येतील? कारण कसं जर तुमचा फॉर्म अप्रूव्हलचा मेसेज तुम्हाला आला, याचा अर्थ असा आहे, की तुम्ही या योजनेच्या पात्र आहात. म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्या योजनेच्या अंतर्गत जे काही रक्कम आहे ती मिळणार आहे, बरोबर. जर तुमचा फॉर्मच अप्रूव्हलचा मेसेज आलेला नाही किंवा तुमचा फॉर्म अप्रूव्हल झाला नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तो हप्ता कसा येईल? आता ह्याचं प्रश्नाचं उत्तर मी कसं देणार तुम्हाला, की जर फॉर्म अप्रूव्हलच नाही तुमचा किंवा तुम्हाला मेसेज आलेला नाही, तर मला असं वाटतं, की मग थोडी वाट पाहावी लागेल. सगळ्यात अगोदर तर आपल्याला आपल्या फॉर्मचं स्टेटस पाहता आलं पाहिजे. हीच माझी विनंती सरकारला वारंवार आहे सध्या, की ज्याही महिला आपल्या फॉर्मचं स्टेटस पाहू शकत नाही, त्यांना माहितीच नाही, की त्यांचा फॉर्म अप्रूव्हल आहे, रिजेक्ट आहे, पेंडिंग आहे, काहीही आहे. अशा महिलांना पहिलं तर ती संधी दिली गेली पाहिजे, की त्या त्यांच्या फॉर्मचं स्टेटस पाहू शकतील. कारण जेव्हा त्या त्यांच्या फॉर्मचं स्टेटस पाहू शकतील, त्यावेळेस तर पुढे ती प्रोसेस काहीतरी होणार आहे. त्यांना समजणार आहे, की त्यांच्या फॉर्मचं स्टेटस काय आहे, म्हणजे अप्रूव्हल आहे, पेंडिंग आहे, जे काही आहे. तर आपण सरकारला तुमच्या माध्यमातून वारंवार ही विनंती करत आहोत आणि इथून पुढे सुद्धा करत राहू. आणि सरकारने लवकरच याच्यावरती काहीतरी अपडेट द्यावी ही नक्कीच माझ्याकडून सर्व महिला भगिनींकडून ही सरकारला विनंती आहेच आणि राहील सुद्धा. आता जो फेब्रुवारीचा जो हप्ता आहे जसं मी मगाशी सांगितलं, की ह्या 2-3 दिवसामध्ये बहुतेक वितरण होईल. काळजी करू नका. कुठल्याही अफवांना बळी पडू नका. कोणावरही विश्वास ठेवू नका. आपल्या पण चॅनलवर बऱ्याच अशा चुकीच्या कमेंट येतात.
त्या चुकीच्या कमेंटला तुम्ही अजिबात रिस्पॉन्स देऊ नका. मी सुद्धा काही वेळेस चुकीच्या कमेंटला रिस्पॉन्स देत नाही. कारण कसं होतं ना, आपण चुकीच्या कमेंटला रिस्पॉन्स दिल्यानंतर आपलीच मानसिकता बिघडते. त्यामुळे त्या चुकीच्या कमेंटला रिस्पॉन्स द्यायचंच नाही. ह्या समाजामध्ये काम करत असताना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे लोक भेटणार आहेत, वेगवेगळ्या मानसिकतेचे लोक भेटणार आहेत. काही पॉझिटिव्ह असतील, काही निगेटिव्ह थिंकिंगचे असतील. तर ह्या सर्व लोकांना आपल्याला फेस करून किंवा त्या सर्व लोकांना सोबत घेऊन आपल्याला चालावं लागणार आहे. या ठिकाणी आपण कोणालाही सोडून किंवा कोणालाही इग्नोर करून चालू शकत नाही. त्यामुळं मी एवढंच सांगते की जास्त काही चुकीच्या ज्या कमेंट असतील किंवा जे चुकीचे व्हिडिओ असतील, त्या चुकीच्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही अजिबात प्राधान्य देऊ नका आणि त्या चुकीच्या व्हिडिओकडे लक्ष सुद्धा देऊ नका. मी एवढं मात्र नक्की सांगणार आहे, आजपर्यंत जी काही माहिती माझ्याकडे होती तेच मी तुम्हाला सांगितलंय. पण मला याची सुद्धा खात्री आहे की काहीतरी असेल त्याच्यामुळे तुमच्या खात्यामध्ये अजून पैसे आले नसतील. काळजी करू नका महिला भगिनींनो, सर्वांना विनंती, अजिबात काळजी करू नका. ह्या 2-3 दिवसामध्ये येणाऱ्या तुम्हाला नक्कीच तुमच्या खात्यामध्ये वितरण होईल. 8व्या हप्त्याचं जे काही 1500 रुपये असणार आहे. तुम्ही जर योजनेच्या पात्र आहात तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, दुसऱ्या अकाउंटला पैसे जमा होतील. तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगा की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले म्हणून. फक्त मी एवढं मात्र नक्की सांगणार आहे, काळजी करू नका. आणि तुमच्या बरोबर मी लाईव्ह तर येतच आहे किंवा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगतच आहे, मी कुठंच गेलेली नाही. काळजी करू नका. जरी तुमच्या कमेंटला एखाद्या वेळेस राहून गेली असेल एखादी कमेंट माझी तुमच्या कमेंटला रिप्लाय करण्याची, तरी काळजी करू नका. मी सर्व तुमच्या कमेंट ह्या वाचलेल्या आणि पाहिलेल्या सुद्धा असतात. पण काही वेळेस असं होतं की सर्वच कमेंटला आपण उत्तर देऊ शकत नाही, कारण आयुष्यामध्ये बरेचसे बाकीचे सुद्धा कामं आहेत. व्हॉट्सअप ग्रुप पण सांभाळायचे आहेत, त्या महिलांच्या येणाऱ्या फोनला पण उत्तर द्यायचं आहे, मेसेजला सुद्धा उत्तर द्यायचं आहे मला. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये काही वेळेस कमेंटला उत्तर द्यायचं राहून जातं. त्यामुळे काळजी करू नका. पण मी तुमच्या सर्व कमेंट पाहते सुद्धा आणि वाचते सुद्धा. जेवढ्या कमेंटवर मला घेता येतील महत्वाच्या असतात त्या मी सर्व कमेंट आपल्या व्हिडिओमध्ये घेत असते. कोणाची कमेंट राहून गेली असेल तर काळजी करू नका, परत कमेंट करा. येणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंट आपण नक्कीच घेणार आहोत. विषय कुठलाही असो तुम्ही नक्की मला कमेंट करू शकता. तुमच्या काही समस्या असतील तरी तुम्ही मला कमेंट अवश्य करू शकता, सर्व महिला भगिनी. त्यामुळं काळजी करू नका, मी आहेच तुमच्यासोबत कायम. तुम्हीही माझ्यासोबत कायम राहा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून जी माहिती आपण सांगतोय ती माहिती सर्व महिलांपर्यंत नक्की पोहोचेल, ज्याच्यामुळे सर्व महिलांना एक आधार मिळण्यास मदत होईल. बस आपला एकच हा उद्देश आहे. बाकी तुम्ही कोणाचेही व्हिडिओ फॉलो करत असताल तर तिचं माझं कुठलंही ऑब्जेक्शन तुम्हाला नाही. मी कधीच कोणावर ऑब्जेक्शन घेत नाही आणि माझा स्वभाव पण तो नाही. ज्याला जे पटतं त्याला तो व्यक्ती ते करतो. त्यामुळे तुम्ही कुठलेही व्हिडिओ फॉलो करत असाल मला त्याच्याशी काहीही घेणं नाही. माझं एवढंच सांगणं आहे की फक्त तुम्ही कुठलेही व्हिडिओ फॉलो करत असताना कुठल्याही अफवांना अजिबात बळी पडू नका. जे काही आहे ते मी तुम्हाला सांगतच असते. आता पाहूया आपण की उद्या 26 तारीख आहे, उद्या हप्ता येतो का? आणि जर हप्ता तुम्हाला आला 8वा हप्ता तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.